रायगडमधल्या उरण विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षांपासून खरं तर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं। मात्र 2019च्या निवडणुकीत महेश बालदी हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि हा मतदारसंघ त्यांनी आपल्या ताब्यात घेतला। तर 2024च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत महेश बालदी यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवलाय। उरण मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला मानला जायचा। मात्र भाजपच्या महेश बालदी यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला व दुसऱ्यांदा निवडून आले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांचा 6512 मतांनी पराभव करत भाजपच्या महेश बालदी यांनी बाजी मारली। त्यामुळे आता विद्यमान आमदार महेश बालदी यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्यात। जेएनपीटी बंद असल्यामुळे स्थानिकांना नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा। उरणमध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। रस्ते व शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। जेएनपीटी रस्त्यावर कंटेनरमुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचं। या सर्व गोष्टींवर त्यांना तोडगा काढावा लागणार आहे। अशा बऱ्याचशा समस्या किंवा चॅलेंजेस त्यांच्या समोर यंदा असणार आहेत। त्यामुळे ते नेमकं कशा पद्धतीने या चॅलेंजेसला सामोरं जातात ते देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी आकांक्षी देशमुख, उरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।